श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराची प्रभावी अंमलबजावणी. जालना महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांसह स्थायी समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण. आणि जिल्ह्यात धुलीवंदनासह महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांनी पाठवलेली ही माहिती. जालना जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातले सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्यात येत आहे. 68 ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमधून प्रत्येक गावातल्या नागरिकांच्या विविध महसुली समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रशासनातल्या सर्व यंत्रणा समन्वयानं प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. या अंतर्गत बावणे पांगरी इथं आयोजित शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं. नागरिकांनी जिल्हाभरात आयोजित शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. राजूर, पांगरी गोसावी, देवमूर्ती, कुंभार पिंपळगाव, आष्टी इथल्या शिबिरात 7/12, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, लाभार्थी प्रमाणपत्र, जन्म दाखले यासह विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचं लाभार्थ्यांना वितरण करण्यात आलं. जालना महानगरपालिकेची पहिली विशेष सभा महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत महापालिका सभागृहात पार पडली. या सभेत 6 स्वीकृत सदस्यांच्या स्थायी समिती आणि 5 विषय समित्यांमधल्या प्रत्येकी 16 सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. स्थायी समितीवर भाजपच्या 10, शिवसेनेच्या 4 आणि काँग्रेसच्या 2 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्या वतीनं आयोजित साडी वॉकेथॉनमध्ये विविध क्षेत्रातल्या 1800 महिलांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचं उद्घाटन केलं. महिला बालविकास विभाग आणि उमेद महाराष्ट्र यांच्या वतीनं फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधाजी कांकरिया यांचा स्त्री जन्माचे स्वागत करा हा विशेष कार्यक्रम पार पडला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि भारतीय खेल प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं क्रीडा संकुलाच्या मैदानावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला. RTE अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 3437 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून 1600 पालकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. जालना इथल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3च्या परिसरात राज्य राखीव पोलीस बलाचा 78वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी आणि धैर्यशील कार्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी जालना जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत वारसा हक्क, लाडपागे समितीच्या शिफारसी, घरकुल योजना तसंच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रशासनानं या घटकाच्या अडचणींकडे संवेदनशीलतेनं पाहून त्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा अहवाल नियमित सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले. जालना ज्येष्ठ नागरिक मंच, ज्येष्ठ नागरिक महिला मंच आणि शेतकरी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं JES महाविद्यालयात आयोजित विशेष सोहळ्यात कृषीरत्न विजयअण्णा बोराडे यांना जालना गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेती करून शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी असं बागडे यावेळी म्हणाले. समाजकारणात अवतीभोवती असणाऱ्या सर्वांनीच मदत केली हा सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे अशी भावना विजयअण्णा बोराडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालय, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये तसंच विविध पक्ष संघटनांच्या वतीनं शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ठिकठिकाणी आकर्षक मिरवणुका, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रम पार पडले. संत गाडगेबाबा यांची जयंतीही जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान जालना शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेली धुलीवंदन हत्ती रिसाला मिरवणूक यंदाही ढोलताशांच्या गजरात उत्साहात साजरी झाली. नागरिकांनी मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी होत या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.